आज बनवणार आहोत झणझणीत मटण आणि भाकरी। मी अर्धा किलो मटण घेतलं आहे। ते स्वच्छ धुतलेलं आहे आणि आपण त्याच्या शिजवण्यासाठी आता हळद टाकली, मीठ टाकलं, एक कांदा चिरून टाकला, अद्रक लसूणची पेस्ट टाकली। हे मिक्स करून घेऊया। आता हे शिजवण्यासाठी आपण ठेवायचं आहे। मटण शिजेपर्यंत आपण मसाला आपला तयार करून घेऊया। दीड कांदा मी घेतला आहे। तो आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण मसाला पण तयार करूया। याच्यामध्ये मी धने, इलायची, दालचिनी, लवंग, मिरे आणि तेजपत्ता घेतला आहे। आणि आता तोपर्यंत आपण आपला कांदा जो आहे चांगला परतून घेऊया लालसर। आणि आपला कांदा परतून झाला आहे। आपलं जे मटण शिजवायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत आणि परत आपण ते शिजवायला ठेवणार आहोत। आपला कांदा चांगला परतला आहे। आपण त्याच्यात थोडंसं तेल टाकून थोडंसं परतून घेऊया आणि आपण मग नंतर ते कांदा काढून घेणार आहोत। आपण थोडं परत तव्यावरती तेल टाकून जो आपला खडे मसाला आहे ते पण आपण चांगले परतून घेणार आहोत आणि ते पण आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे। त्याच्यात आपण थोडीशी तेल टाकणार आहोत। हे बघा आपले चांगले परतून झाले, ते पण आपण काढून घ्यायचं आहे। मग नंतर आपण परत थोडंसं तव्यावरती तेल टाकून जे खोबरं आहे ते खोबरं परत चांगलं परतून घ्यायचं आहे। खोबरं परतून झाले ते पण काढून घेणार आहोत आणि अद्रक आणि लसूण आहे ते पण तव्यावरती थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्याच्यावरती थोडी कोथिंबीर आणि हे परतून झाले हे आपण काढून घेणार आहोत। आपला मसाला रेडी आहे। आता थोडंसं भाजी वाढवण्यासाठी मी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि हे पण आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे। खरपूस भाजून घेतलं आहे। आपला मसाला आता तयार आहे। आपण हे वाटण चांगलं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता आपण जे मटण शिजवायला ठेवलं होतं ते मटण चांगले शिजलं आहे। आपला जे मसाला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चांगलं परत बारीक वाटून घेणार आहोत। थोडंसं पाणी ॲड करून चांगलं हे आपल्याला बारीक वाटून घेतलं आहे आपण। आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर मी टोपमध्ये थोडंसं तेल घातलं आहे जे मसाला फ्राय होईल एवढं आणि आपण त्याच्यामध्ये जे आपलं वाटण केलं आहे ते सर्व टाकायचं आहे। याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत, थोडंसं लाल तिखट, थोडंसं धने पावडर टाकणार आहोत आणि आपला घाटी मसाला याच्यामध्ये टाकला आहे। हे चांगलं तेल सुटूस्तर परतून घ्यायचं आहे। मग नंतर आपल्याला याच्यामध्ये मटण टाकायचं आहे। मी सर्व मटण टाकून घेतलं आहे। आपण जे मटण